प्रसिद्ध लेखिका आणि चित्रकार असणाऱ्या विदिशा गोयंका बाजोरिया यांच्या अनओहन स्ट्रिंग्स ऑफ लाईफ या पुस्तकाचे तसंच त्यांनी काढलेल्या स्ट्रिंग्स ऑफ लाईफ या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीमध्ये संपन्न झाले। यावेळी प्रसिद्ध चित्रकार मिलिंद मुळीक, ब्रह्मकुमारी केंद्राच्या प्रमुख राजयोगिनी नलिनी, केंद्राच्या ज्येष्ठ सदस्या श्रद्धा, ज्येष्ठ पत्रकार व संपादक विनीता देशमुख, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वन्यजीवनावरील चित्रकार सुषमा जैन हे मान्यवर उपस्थित होते। विदिशा यांच्या स्ट्रिंग्स ऑफ लाईफ या प्रदर्शनात एकंदर 70 पेंटिंग असून त्यातून निसर्ग, वन्यजीव, आकाशातील विविध छटा, उत्सवीपणा, समर्पण आणि गूढता, मानवी भावनातील सौंदर्य प्रतिबिंबित करण्यात आले आहे। त्यांच्या कलेच्या दर्पणातून त्यांच्यातील सखोल आध्यात्मिक दृष्टिकोनाचा एक व्यापक पट उलगडत गेला असून यातून अंतरंग व बहिरंग जगाचे दर्शन घडवताना हे पाहणाऱ्या रसिकांशी थेट जोडताना त्यांच्या अस्तित्वाचे सौंदर्यच द्विगुणित करतात। यातून त्या चित्रांच्या माध्यमातून सखोल संवाद व शांततेच्या प्रार्थनेचा अनोखा क्षण साधत इतरांना त्यांच्याशी जोडून घेत जीवनाचा नितांत सुंदर अनुभव देतात। हे प्रदर्शन राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीमध्ये 12 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 6 दरम्यान रसिकांसाठी उपलब्ध असणार आहे। एक पेंटर आणि कथाकार असणाऱ्या विदिशा यांचे एकमेव ध्येय म्हणजे जिथे वेदना आहे तिथे प्रकाश, जिथे निराशा आहे तिथे आशा आणि शांततेला सखोल अर्थ देण्याची क्षमता हे आहे। आपल्या पुस्तकाबद्दल त्या म्हणाले की स्ट्रिंग्स ऑफ लाईफ म्हणजे अर्थपूर्ण आयुष्यासाठी केलेला पाठपुरावा करताना सापडलेले 2 साधे वाटणारे पण गहन अर्थ असणारे मंत्र माझ्या अंतरंगात आजवर उमटत गेले आहेत। त्यातला एक म्हणजे जे कराल ते उत्तम करा आणि दुसरे म्हणजे आजचा क्षण आपला आहे तर उद्याचे जगणे हे केवळ स्वप्न आहे। हे पुस्तक ही 2 शाश्वत तत्वेच माझ्या शब्दांच्या कथानकातून मांडताना एक वैश्विक सत्य सांगत वाचकाला जगण्यातील अनिश्चिततेतून आनंद आणि लवचिकता शिकवण्याचे मार्गदर्शन करतील। आध्यात्मिक परंपरा व सेवा यांचे जतन करणाऱ्या विदिशा गोयंका बाजोरिया या प्रसिद्ध आध्यात्मिक संत आणि गोरखपूरच्या गीता प्रेसचे संस्थापक जय दयालजी गोयंका यांच्या पंथी तसेच ज्येष्ठ कवी, विद्वान व तत्ववेत्ते माधव प्रसादजी गोयंका यांच्या कन्या आहेत। आपल्या लेखनातून आणि कलेतून त्यांनी भक्तिरस आणि सर्जनशीलतेचा वारसा व कार्य जपले आहे। Basically, my book is Unwoven Strings of Life because I feel all through our life we keep weaving strings around us, all of our experiences, and then in this mid-age we just break open and become a beautiful butterfly with all the experiences that we have in life. So the book would be a reflection where everybody reading the book would find some or the other place they would find themselves in the book and would be able to relate to the book. The paintings are my ansh. That's how I call the paintings because it is a part of me. I just put my whole and soul into each painting and each sketch that I do. You will see the nature and spiritual side in all my paintings, and it would just spread positivity. There are almost 72 paintings. It is open till the 12th from in Raja Ravi Verma Art Gallery only from 11 o'clock in the morning till 6 o'clock in the evening. Because I am in Pune and I have lived all my life in Maharashtra and this is my Karma Bhumi. So that is why Pune.